चला गुगलवरती आणखी 2-3 प्रश्नपत्रिका आहेत बघा. आता ही एक प्रश्नपत्रिका, चंद्रपूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा. आता याच्यावरती जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नावरती थोडं काम करू आपण. आता जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंडामध्ये येत असतं. हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. भारतात एकूण 105 राष्ट्रीय उद्यान आहे, यातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर राष्ट्रीय उद्यानाची संख्या आहे 6. आणि महाराष्ट्रातलं बघ जे 6 आहेत त्यामध्ये मेजॉरिटी येतात विदर्भामध्ये. उगामल येतं, पेंच, नवेगाव, ताडोबा. ठीक आहे, हे 4 येतात विदर्भामध्ये. त्याच्यानंतर इकडं चांदोली येतं सह्याद्री डोंगररांगेमध्ये आणि बोरीवली येतं कोकणामध्ये. तर असे टोटल 6 येतात. भारतामध्ये जे काही 105 आहेत यामध्ये सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क, 1935 आहे. ठीक आहे. सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान जे आहे ते हिमिश नॅशनल पार्क आहे. हिमिश नॅशनल पार्क येतं लडाख मध्ये. ठीक आहे. आणि सर्वात लहान येतं असतं साऊथ बटन नॅशनल पार्क, हे येतं अंदमान निकोबार बेटावरती. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता. महाराष्ट्रात जे राष्ट्रीय उद्यान आहेत यामध्ये सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान येत असतं उगामल आणि सर्वात लहान येत असतं बोरीवली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणतो आपण बोरीवलीचं, ते सर्वात लहान येत असतं बघा. त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? ते एकाच राज्याला लागून आहे. कुठल्या राज्याला लागून आहे? तेलंगणाला लागून आहे. ठीक आहे. आता आंध्र प्रदेश आता राहिलेलं नाही, आंध्र प्रदेश पार पलीकडे गेलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, तेलंगणाला महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. कुठल्या कुठल्या? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड, 4 जिल्ह्याच्या सीमा लागतात. यामध्ये चंद्रपूरचा हा पेपर असल्यामुळं चंद्रपूरची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? तर ते इथं एकच राज्याला लागून आहे, तेलंगणा. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? कुठला येतं? शेकरू. हा कुठं आढळतो? भीमाशंकर या ठिकाणी आढळणार आहे. राज्य प्राणी विचारलं तर शेकरू, राज्य पक्षी विचारलं तर हारावत, हा राज्य पक्षी आहे आपला. ठीक आहे. वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? प्राणहिता नदी आहे. प्राणहिता 120 किलोमीटर लांबीची येते आणि ही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची बॉर्डर तयार करते. आणि नंतर खाली असं जर बघितलं आपण तर इथं महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डरवरून जाते आणि बॉर्डरलाच या ठिकाणी इकडून जे काही गोदावरी नदी येते त्या गोदावरीला सिरोंच्या नावाच्या गावाजवळ हे गोदावरीला जाऊन मिळत असते. ठीक आहे. घोडाझरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? आता हे सगळे तालुके येतात चंद्रपूर जिल्ह्यातले. कुठल्या तालुक्यात येईल मग? नागभीर तालुक्यामध्ये येत असतं. ठीक आहे. आता पुणे शहराच्या पोलीस शिपाई पदाकरताचे प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते ठिकाणी हे संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थान आहे? कुठल्या ठिकाणी? देहू, पुणे जिल्ह्यात येत असतं. ठीक आहे. पुणे जिल्ह्यामध्येच आळंदीला या ठिकाणी संत ज्ञानेश्वराची समाधी आहे. पैठणला एकनाथ महाराजांची आहे. ठीक आहे. या पद्धतीने बाकीचे पर्यायाबद्दल लक्षात घेत चला. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? हा जगात एकमेव आढळणारा प्राणी फक्त ऑस्ट्रेलिया. आणि ऑस्ट्रेलियातल्या कुठल्या भागात आढळतो? हा डाऊन्स नावाचा गवताळ प्रदेश आहे. समशीतोष्ण कटिबंधातला दक्षिण गोलार्धातला हा गवताळ प्रदेश आहे. या गवताळ प्रदेशातला हा प्राणी येतो. जगामध्ये इतरत्र कुठे आढळत नाही, हे एक याचं वैशिष्ट्य आहे बघा. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? हरियाणामध्ये. मग पानिपतचं वैशिष्ट्य काय? या ठिकाणी जेवढ्या लढाया झाल्या 3 लढाया झालेल्या आहेत. या 3ही लढ्यामध्ये भारतीय राज्य पराभूत झालेले आणि विदेशी लोक जे भारतावर आक्रमण करण्यासाठी आलेले ते विजयी झालेले आहेत. मग याच्यामध्ये या ठिकाणच्या 3 लढाया प्रमुख आहेत बघा. कुठली कुठली? 1526 ची पहिली पानिपतची लढाई, 1556 ची दुसरी पानिपतची लढाई आणि 1761 ची तिसरी पानिपतची लढाई. पहिली पानिपतची जी लढाई झाली ती बाबर आणि
इब्राहिम लोधी या दोघात झालेली आहे. ठीक आहे. लोधी भारताचा राजा होता या कालखंडात. बाबर हा समरकंद मधून आलेला आहे, म्हणजे उझबेकिस्तान आपण जे म्हणतो आजचा कालखंड त्या भागातून आलेला होता. त्याच्यानंतर 1556 ला या ठिकाणी जो लढाई झाली दुसरी, ही झाली अकबर आणि हेमू. हेमू दिल्लीचा राजा होता या कालखंडामध्ये. अकबर या ठिकाणी हुमायूनचा मुलगा होता. राजवट हातातून गेली होती. शेरशाह सूरीनं भारतातून हिमालय आपला हुमायूनची हकालपट्टी केली होती बघा. त्याच्यानंतर मग परत त्यांनी आक्रमण केलं होतं, त्यावेळेस भारताचा राजा होता हेमू. ठीक आहे. इथं अकबर जिंकला, इथं बाबर जिंकलेला आहे. आणि 1761 ला जी लढाई झाली त्यामध्ये या ठिकाणी अहमद शाह अब्दाली विरुद्ध मराठा यांच्यात झालेली. यामध्ये मराठा पराभूत झालेले, अहमद शाह अब्दाली विजय झालेला आहे. अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानचा राजा होता या कालखंडात. मराठ्यांचं नेतृत्व सदाशिव भाऊनं केलं होतं. आणि याच युद्धामध्ये विश्वासराव मारला गेला होता. विश्वासराव हा कोणाचा मुलगा होता? बाळाजी बाजीरावचा, पेशवा त्यांचा. आता हे भारतीय राजे लोक आहे, हे हरलेले या लढाईमध्ये, आणि हे विदेशातून आलेले होते, आणि या तिघांनी या लढाया जिंकलेल्या आहेत. पहिली लढाई झाली 1526, दुसरी 1556, तिसरी 1761. झालंय. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नगर जिल्ह्यात आहे. किती उंची? 1646. कुठल्या तालुक्यात आहे विचारलं तर? अकोले. ठीक आहे. हा. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. ती 6 राज्य तर माहितीच आहे तुम्हाला: गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा. ठीक आहे. आणि खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यात समावेश होत नाही? आता कुठलं येणार मग? आता आंध्र प्रदेशचा समावेश होणार नाही. या बाकीच्या राज्यांचा होतो. गुजरात कोणत्या दिशेला आहे महाराष्ट्राच्या? वायव्येला आहे. मध्य प्रदेश उत्तरेला आहे. तेलंगणा आग्नेयेला. मध्य प्रदेशला महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? 8. गुजरातला 4, तेलंगणाला 4. असंही लक्षात घेत चला. रॅडक्लिफ लाईन या 2 देशातील सरहद्द दर्शवते. आता इथं भारत पाकिस्तान पण बरोबर आहे, भारत बांगलादेश पण बरोबर आहे. ठीक आहे. पण त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे? भारत पाकिस्तान. कारण सुरुवातीला बांगलादेश प्रकार नव्हताच आपल्याकडे. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान एकच होता तो पाकिस्तान. आणि पाकिस्तान आणि भारताची सीमा रॅडक्लिफच्या अध्यक्षतेखालच्या समितीने तयार केलेली, म्हणून त्याला म्हणायचं रॅडक्लिफ लाईन. तर सध्या भारत पाकिस्तानला पण आहे, भारत बांगलादेशला पण आहे. आता दोन्ही असेल तर पहिलं पाकिस्तानच घ्यायचं आपण. ठीक आहे. पाकिस्तानला लागून किती आहे? 3323 किलोमीटर लांबीची ही सीमा लागते रॅडक्लिफ लाईन. आणि बांगलादेशला 4096 किलोमीटर लांबीची लागते. ठीक आहे. भारत पाकिस्तान अफगाणिस्तान दरम्यानची सीमा कुठली आहे? ड्युरॅन्ड, जी 1892 ला तयार झालेली आहे. आता ड्युरॅन्ड रेषा अफगाणिस्तान आणि भारत दरम्यान पण आहे, 106 किलोमीटर लांबीची आहे सध्या. आणि भारत चायना दरम्यान कुठली आहे? मॅकमोहन रेषा आहे. ही मॅकमोहन रेषा 1905 ते 14च्या कालखंडात मॅकमोहनच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीने तयार केलेली. ठीक आहे. अहमदनगर चालक पदासाठीचे प्रश्न येतात. महाराष्ट्रात समुद्र किनारा किती किलोमीटर लांबीचा आहे? तर समुद्र किनारा 720 आहे. आपली दंतूर किनारपट्टी आहे अशी, त्यामुळे अशी जर मोजली तर 720 किलोमीटर भरते. सरळ जर मोजली तर 540 किलोमीटर भरते. पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची 800 किलोमीटर आहे, दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर आहे, आणि किनारपट्टी 720 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड आणि रतनगड ही ठिकाणं कोणत्या जिल्ह्यात येतात? कुठल्या जिल्ह्यात येतील? अहमदनगर. कारण कळसुबाई नंतर जवळचं शिखर जर कुठलं असेल तर हरिश्चंद्रगड आहे. सह्याद्री डोंगररांगेपासून जिथं हरिश्चंद्राच्या डोंगररांगा सुरुवात होतात पूर्वेकडं, त्याच ठिकाणी या ठिकाणी हे गड येत असतो बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे?
तिसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकाचं राज्य येतं राजस्थान, 3,43,000 चौरस किलोमीटर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश, 3,08,000 चौरस किलोमीटर आहे. आणि 3 नंबरला महाराष्ट्र आहे, 3,07,000. अशा पद्धतीनं आपला तिसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येमध्ये आपला दुसरा क्रमांक आहे. उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्षेत्रफळात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात? कुठल्या जिल्ह्यात आहे? मग अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत असते. कळसुबाई शिखराच्या खालच्या भागामध्ये प्रवारा नावाची नदी उगम पावते आणि या नदीवरतीच हे भंडारदरा आणि रंधा धबधबे येत असतात. तिथं ते डॅम पण आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. कोणत्या तालुक्यात आहे? लोणार तालुक्यामध्ये येते. हे खाऱ्या पाण्यापासून उल्कापातापासून बनलेले भारतातलं एकमेव सरोवर येत असते. सध्या भारतातलंच लक्षात ठेवा. ठीक आहे. भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? कुठल्या तालुक्यात आहे? नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये येत असते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कुठल्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. आता हे व्याघ्र प्रकल्प आलेले आहेत बघा. व्याघ्र प्रकल्पाची संकल्पना 1972 पासून आहे. 1973 पासून अस्तित्वात आलेली आहे. आता ते भारतातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प कुठलं आहे? भारतातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प येतं बंदीपूर, कर्नाटक मध्ये येत आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातला पहिलं व्याघ्र प्रकल्प गुगामल हे येत असतं. सध्या भारतात एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहे? 54. महाराष्ट्रात किती आहे? 6 आहेत. सगळ्यात मोठं कुठलं आहे? गुगामल, 28 चौरस किलोमीटर एरिया येतो. आता याच्यामध्ये एरिया 2 प्रकारचा असतो. एक असतो एकदम जंगलातला मधला एरिया, त्याला कोर एरिया म्हटलं जात असतं, आणि आसपासचा जंगलाचा भाग त्याला बफर एरिया म्हटलं जात असतं. दोन्ही एरिया पकडला तर यानुसार 2800 चौरस किलोमीटर गुगामलचे. ठीक आहे. जवळपास 2300 चौरस किलोमीटर येतं सह्याद्री, ज्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना अभयारण्याचा एरिया येतो बघा. 2 नंबरचं मोठं येते मग ते. ठीक आहे. 3 नंबरला येत असतं नवेगाव, 1900 चौरस किलोमीटरचा भाग आहे त्याचा. नंतर ताडोबा 1700 चौरस किलोमीटर आहे. नंतर बोर 841 आहे. आणि नंतर पेंच 741 चौरस किलोमीटर आहे. तर या पद्धतीने सर्वात लहान पेंच आहे, सर्वात मोठा गुगामल आहे, असं हे लक्षात घेऊ शकता. आणि विदर्भात किती आहे मग? 5. कुठले कुठले? गुगामल, नवेगाव, ताडोबा, बोर आणि पेंच. राष्ट्रीय उद्यान किती आहे विदर्भात? 4. कुठले कुठले? गुगामल, पेंच, नवेगाव, ताडोबा. राष्ट्रीय उद्यान विचारले तर 4, व्याघ्र प्रकल्प विचारले तर 5. बोर नावाचा अभयारण्य जे आहे ते व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे. ते राष्ट्रीय उद्यान नाही. या पद्धतीने लक्षात घ्या. जायकवाडी धरणाच्या जलाशयात कोणत्या नावाने ओळखले जाते? नाथसागर. ठीक आहे. हे वेगवेगळ्या राज्याच्या आपल्या धरणाच्या पाणवाट्याचे नाव लक्षात ठेवा. मुळा नदीवरच्या धरणाच्या पाणवाट्याला म्हणायचं संत ज्ञानेश्वर सागर. ठीक आहे. भंडारदरा प्रकल्पाच्या पाणवाट्याला म्हणायचं विल्सन डॅम. उजनी धरणाच्या प्रकल्पाला त्या पाणवाट्याला म्हणायचं यशवंत डॅम. कोयना सागरातलं जे पाणवाट्याला म्हणायचं शिवाजी सागर. ठीक आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणवाट्याला म्हणायचं शंकरराव चव्हाण जलाशय. तर या पद्धतीने ते नाव हे लक्षात घेतले पाहिजे. वर्धा जिल्ह्याबद्दलचे प्रश्न आहे आता. वर्धा नदीची वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा कशी? तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र आहे, नदी अशी उगम पावते आणि वर्धा जिल्ह्यातून अशी वाहत जाते इकडं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर. कुणीकडून कुणीकडे झाले? वायव्येकडून आग्नेयेकडे अशी दिशा आहे. आणि इथं ही बॉर्डर तयार करते. इथं असा हा वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्याची पश्चिमेकडची सीमा म्हणजे वर्धा नदी.
खालीलपैकी या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही. आता वर्धा जिल्ह्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सीमा लागून आहे? नागपूर आहे इकडच्या बाजूनं, ठीक आहे. इकडच्या अलीकडच्या बाजूने इथून यवतमाळ लागतो असतो, या बाजूने इकडे अमरावती लागत असतो बघा. भंडारा एकदम या ठिकाणी, वर्ध्याचा त्याचा संबंध नाही, मध्ये नागपूर लागत असतो. गडचिरोली बद्दलचे प्रश्न आहे. गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली आहे? मग याची स्थापना कधीची आहे? 82 ची, ठीक आहे. आणि कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून? चंद्रपूर. हे बघा 1960 नंतर 10 जिल्हे तयार झालेले आहेत. त्यातले 81 ला 2 जिल्हे तयार झाले, औरंगाबादचे विभाजन करून जालना आणि रत्नागिरीचे विभाजन करून सिंधुदुर्ग. 82 ला 2 जिल्हे तयार झालेले आहेत. उस्मानाबादचं विभाजन करून लातूर तयार झाला आणि चंद्रपूरचं विभाजन करून गडचिरोली तयार झाला. 90 ला मुंबई पासून मुंबई उपनगर वेगळा करण्यात आला, झाले 5. त्याच्यानंतर 98 ला 2 जिल्हे तयार झाले, ठीक आहे. कुठले कुठले? एक वाशिम अकोल्याचं विभाजन करून, एक नंदुरबार धुळ्याचे विभाजन करून. 99 ला परत 2 जिल्हे तयार झाले, परभणीचे विभाजन करून हिंगोली तयार झाला आणि भंडाराचे विभाजन करून गोंदिया तयार झाला. आणि 2014 ला एकच जिल्हा तयार झाला, ठाण्याचे विभाजन करून पालघर. असे टोटल किती जिल्हे तयार झाले आतापर्यंत? 10 जिल्हे तयार झालेले 60 पासून. 60 च्या अगोदर 26 होते, आता 36 झालेले. तर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाली 82 ला, चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन करून. चंद्रपूरचं अगोदरचं नाव काय होतं? चांदा, कारण चांदीचं उत्पादन महाराष्ट्रात एकमेव चंद्रपूरला सापडत आहे. त्या चांदीवरून चांदा आणि चांदावरून मग चंद्रपूर असं नाव पडलेलं आहे. यापैकी कोणते धार्मिक स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही आहे? कुठलं नाहीये? प्रतापगड. हे कुठे येतं? सातारा जिल्ह्यामध्ये येतं, ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी एकमेव रेल्वे स्थानक आहे? आता हे बाकीचं कुठंच नाहीये. वडसा नावाचं गाव लागतंय. हे गडचिरोलीच्या पश्चिम भागात लागत असतं, चंद्रपूरला लागून. या भागामध्ये रेल्वे स्थानक येत असतं. पलीकडचा भाग दाट जंगलाचा आहे, तिथं नक्षलवादी कारवाया मेजॉरिटी चालू असल्यामुळं साहजिकच हे स्थानक वारंवार उडून देण्याची शक्यता जास्त असते, म्हणून तिकडं स्थानक नाहीत बघा. उलट गंगा किंवा विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे धार्मिक आणि पर्यटन स्थळ या खालीलपैकी कोणते आहेत? कुठलं येतं मग? मार्कंडा, ठीक आहे. खजुराहोला ज्या पद्धतीनं लेण्या आहेत कामशास्त्रावर आधारित, त्याच पद्धतीनं या ठिकाणच्या लेण्या हुबेहूब त्याच पद्धतीनं असल्यामुळं त्याला विदर्भाचे खजुराहो म्हटलं जात असतं. यापैकी कोणते डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? टिपागड येतं, सुरजागडचे डोंगर रांगात तर येतातच बघा, ठीक आहे. खोबरा मेंढा पण येत असतं खोबरागडी नावाच्या नदीजवळ. आणि बैलाडीला जे येतं ते त्याच्या पूर्वेकडे आहे छत्तीसगडमध्ये, ठीक आहे. तर त्यामुळे ते येत नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कोणत्या ठिकाणी? तर लाकडाचं संकलन सर्वात जास्त मार्केट जे आहे एटापल्लीला आहे. आता तिकडची जर ठिकाणं बघितले, आलापल्ली शिरोंचाचा भाग जो आहे आणि भामरागड हा दक्षिणेकडचा पार्ट लागत असतो, ठीक आहे. छत्तीसगड आंध्र प्रदेश, आपला आंध्र प्रदेश म्हटलं तेलंगणाला लागून हा पार्ट लागतो. एटापल्ली थोडा अलीकडच्या भागात आहे, रेल्वेचं वाहतूक करण्यासाठी सोपा एरिया लागतो. संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते? कुठले आहेत मग? नागपूर. आणि त्याच्या हा जर पर्याय नसता तर मग अमरावती. अमरावतीमध्ये एक्झॅक्टली बाजारपेठ विचारली तर मोर्शी आणि वरोडची बाजारपेठ सगळ्यात प्रसिद्ध आहे. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहराला जोडतो? नागपूर आणि मुंबई. किती किलोमीटर लांबीचा आहे? 701 किलोमीटर लांबीचा आहे. किती जिल्ह्यातून जातो? 10 जिल्ह्यातून जातो असतो, ठीक आहे. किती वे येतो? किती मार्ग आहे? किती पदरी आहे? सध्या 6 पदरी आहे, टोटल 8 पदरीचा आहे तो. या बाजूला 3 पदरी आहे, या बाजूला 3, ठीक आहे. बघितलं असतं ना, गेले असं ना त्याच्यावरून. तेंदूपत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूमध्ये चालतं? तेंदूपत्ता कशासाठी तोडला जाता? बिड्या तयार करण्यासाठी. आणि हे काम केलं जातं उन्हाळ्यामध्ये, ठीक आहे. यापैकी कोणत्या राज्य सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही?
गडचिरोलीला दोनच राज्यात सीमा लागतात, छत्तीसगड आणि तेलंगणा. आता खाली काय कोणाची लागणार नाही, मग मध्य प्रदेशची लागणार नाही. मध्य प्रदेशला गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती या जिल्ह्याच्या लागेल. गांधीनगर बरोबर गुजरात, म्हणजे आता गुजरातची राजधानी कुठली आहे? गांधीनगर. तसं मध्य प्रदेशची राजधानी कुठली राहील? भोपाळ. मुंबई शहराबद्दलचे प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लागलेला आहे? किती आहे मग? 720. भारताचं विचारलं असतं तर मग आपण असं गृहीत धरू, भारताबद्दल विचारलं, भारताला किती किनारपट्टी लागलेली आहे? 7517 किलोमीटर. यातले मुख्य भूमीला लागलेले 6100 किलोमीटर आणि 1417 किलोमीटर लागते बेटांना, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेट. भारतातील सर्वात जास्त ज्यूट म्हणजे तागाच उत्पादक राज्य कुठले आहेत? सर्वात जास्त तागाच उत्पादन होतं पश्चिम बंगाल आणि याच्या खालोखाल होतं आसाम मध्ये. ठीक आहे, म्हणून इथं ताग गिरण्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे मग? कुठला आहे? शेकरू. हा प्रश्न रिपीट झालाय है ना? ओके. महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानकांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात 5 आहे, रायगडमध्ये 2 आणि नगरमध्ये 1, असे ते 8 ठिकाणे येतात, म्हणून त्याला म्हणायचं अष्टविनायक मंडळ. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे. किती क्षेत्रफळ आहे? 157 चौरस किलोमीटर एरिया याचा. एक शिंगी गेंड्यासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे? कुठलं आहे? काझीरंगा. कुठे येत आहे? आसाम. आसाम मध्ये या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान आहे. अकोला जिल्ह्यासाठीचे प्रश्न आहे आता. भीमा आणि तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? येतात कृष्णा नदीच्या उपनद्या. कृष्णा नदी जी आहे महाबळेश्वरला उगम पावते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश 4 राज्यातून वाहत असते. 1400 किलोमीटर लांबीची नदी आहे. या नदीला डाव्या बाजूला भीमा नदी येते आणि उजव्या बाजूला तुंगभद्रा नावाची नदी येत असते. या नदीवर महाराष्ट्रामध्ये धोम नावाचा प्रकल्प आहे, कर्नाटकमध्ये अलमट्टी नावाचा प्रकल्प आहे, तेलंगणामध्ये नागार्जुन सागर नावाचा प्रकल्प आहे. नागार्जुन प्रकल्पाच्याच खालचा एरिया म्हणजे जंगलाचा एरिया आहे. ज्या जंगलाच्या एरियाला नागार्जुन सागर व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जात असतं. हा भारतातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे. गोदावरी नदी तर माहिती आहे त्र्यंबकेश्वरला उगम पावते. 1465 किलोमीटर लांबी आहे. महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर, पण नवीन आता जलसंपदा विभागानं 740 किलोमीटर दाखवलेली. ठीक आहे. पूर्व दिशेने वाहत जाते. राजमहेंद्री जवळ ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते. या नदीचं मोठं नदी खोरे 3,12,000 चौरस किलोमीटर एरिया नदी खोऱ्याने व्यापलेला भारताचा. यापैकी 1,53,000 चौरस किलोमीटर एरिया महाराष्ट्रामध्ये आहे. एकूण एरियाच्या 49% भाग महाराष्ट्राने व्यापला गेलेला आहे. ठीक आहे. कावेरी नदी उगम पावते सह्याद्री डोंगररांगेमध्ये कूर्ग जिल्ह्यात कर्नाटकमध्ये. ठीक आहे. आणि ही नदी मग कर्नाटक आणि तामिळनाडू 2 राज्यातून वाहत असते. 760 किलोमीटर लांबीची नदी. ठीक आहे. या नदीवरती कृष्णराज सागर नावाचा मोठा प्रकल्प लागतो कर्नाटकमध्ये. आणि खाली तामिळनाडूमध्ये मित्तूर, वेल्लूर आणि तिरुचिरापल्ली असे 3 ठिकाणी 3 मोठाले प्रकल्प आहेत. ठीक आहे. नर्मदा नदी उगम पावते मैकल डोंगरांगे मध्य प्रदेशमध्ये. अमरकंटक थंड हवेचे ठिकाणी बघा, त्या ठिकाणी उगम पावते आणि पश्चिम दिशेने वाहत जाते. मध्य प्रदेश महाराष्ट्रातून 54 किंवा 74 किलोमीटरचा सीमावर्ती भागातून वाहते. आणि गुजरात तर 1312 किलोमीटर लांबीची नदी आहे. महाराष्ट्रातली लांबी येते हिची 54 किलोमीटर. जुन्या पुस्तकामध्ये नवीन आकडेवारी येते 74 किलोमीटर. आणि या नदीवरती ओंकारेश्वर या ठिकाणी मोठा प्रकल्प आहे मध्य प्रदेशमध्ये. आणि बरोबर बॉर्डरवरती सरदार सरोवर आहे, जो 4 राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. या प्रकल्पाचा खर्च 4 जणांनी केला. यातलं पाणी गुजरात आणि राजस्थान वापरणार आहे आणि या पाण्यापासून तयार होणारी जलविद्युत जी आहे ती महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश वापरणार आहे. तर अशा प्रकारचा तो करार झालेला आहे की नर्मदा नदी भारतातली सर्वात जुनी नदी मानली जाते भूगर्भ रचनेनुसार. आणि ही भारतातली सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे.
आणि ही भारतातली सर्वात खोल खचदरीतून वाहणारी नदी. तर हे वेगळं वैशिष्ट्य सुद्धा या नदीचं लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामध्ये, पण कोणत्या तालुक्यामध्ये? कुठल्या तालुक्यात येतं? अकोट तालुका, जो वरच्या भागामध्ये गाबिलगडच्या टेकड्याच्या खालच्या भागात येतो असतो थोडा. ठीक आहे. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर 10 जिल्ह्यातून जातोय तो. कुठल्या जिल्ह्यातून जाणार नाही? मग वाशिम मध्ये जातोय, याचा अर्थ अकोल्यामधून जाणार नाही तो. ठीक आहे. अमरावतीतून जाईल, वर्ध्यातून जाईल. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे. ठीक आहे. हे जिल्हे लागतील बघा. उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण नसेल ते करून कोणते नवीन नाव धारण करण्यात आलेले? कुठलं नाव आहे? मग धाराशिव. मागच्या वर्षी हे नाव धारण झालेले आता. आणि औरंगाबादचं संभाजीनगर. ठीक आहे. एवढं पुरेसं आहे आता.